उद्याच्या डब्याला काय घेऊन जायचं याची चिंता आजच सतावते, म्हणून रात्री चिकन आणून अर्धी तयारी केली. नमस्कार, माझं नाव ज्योती. मी माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. किती जरी चवीच्या भाज्या बनवल्या तर नॉनव्हेजची सर कशालाच नाही. म्हणून लगेच डबा भरून घेतला आणि ऑफिससाठी बाहेर पडली. बससाठी थांबून थांबून शेवटी रिक्षा करावी लागली. रिक्षात बसून असं वाटलं की बसवाल्याने ठरवलं होतं की आज मला बस न घेऊन जाणार नाहीत. सुट्टी झाल्यास मात्र मी बसनेच आले. मार्केटमध्ये जायचं होतं, काहीतरी विशेष घ्यायचं होतं, पण घ्यायचं काय तेच लक्षात राहिलं नाही. अख्खं मार्केट पालतं घातलं, पण काय घ्यायचं ते समजलं नाही. मार्केटमधून बाहेर पडली आणि घरी येण्यासाठी बस केली. जवळच डी-मार्ट होतं. विचार केला जाऊन येते, काही राहिलं असलेलं घेऊन येते. विशेष वस्तू काही घेतल्या नाहीत, पण बाहेर पडताना हे दिसलं. बजेटमध्ये होतं म्हणून लगेचच घेतलं. बाहेर आले की आंबे दिसले. भाव विचारला आणि चक्कर आली. इतके महाग होते, असं वाटलं की एखादी प्रॉपर्टी असती ती तरी विकून आंबे घेतले असते. पण आमच्या नावावर विकण्यासारखं काहीच नाही. ना जमीन, ना घर, ना दार. पण ठरवलं होतं आंबे तर घ्यायचे. मग काय, कर्ज केलं आणि आंबे घेतले. चाकूची धार इतकी होती की ती पनीरसुद्धा त्याने कापला जाणार नाही. पण त्यानेच काम चालवलं. टीव्हीमध्ये दाखवतात अशी आंब्याची डिझाईन बनवली. पण शेवटी काय, किती जरी डिझाईन केली तर आपल्या स्टाईलमध्ये कापून खाल्ल्याशिवाय भागत नाही. म्हणून गप्पपणे प्लेटमध्ये कापून ठेवून खाऊन घेतले. तुम्ही बघू शकता, दिसायला इतके भारी आहेत, पण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ती म्हण अगदी बरोबर आहे. जगाचं सोडा, मीच इतकी फसते. नेहमी लोक मला फसवत असतात. रात्रीच्या जेवणासाठी डी-मार्टमधून आणलेले फ्राईज फ्राय केले. कारण घरात कितीही चवीचं बनवलं तरी बाहेरचं खाल्ल्याशिवाय आत्मा काही शांत होत नाही. त्यासोबत कढी आणि भात बनवला, कारण रात्रीला चपाती भाकरी खायची इच्छा होत नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.